भगिनींनो, गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्याला जाणवतंय आपण शारदा मातेंचं बोट धरून प्रवास करतोय. बरोबर ना? अगदी एक एक गोष्ट ते आपल्याला समजावून सांगतात आहे. जयराम वाटीत त्यांचा जन्म कसा झाला, त्या कशा शिकल्या, लहानाच्या मोठ्या कशा झाल्या, त्यांचा प्रवास कसा होता, विवाह करून परमहंसांकडे कशा आल्या, आणि नंतर माताजी संन्यासिनी कशा झाल्या, त्यांनी दीक्षा कशी घेतली, आणि सारं रामकृष्णाचा डोलारा, रामकृष्ण मठाचा डोलारा त्यांनी कसा सांभाळला, या सगळ्याच गोष्टी त्या आपल्याला हळूहळू दाखवतात आहे. प्रत्येक गोष्टींची ओळख करून देतात आहे. आणि याही पेक्षा आपल्याला जगायला कसं हवं ते शिकवतात आहेत. आज थोडी पहिल्यांदा त्यांची भूमिका व्यक्त करते की त्यांची नेमकी भूमिका कशी होती. आपण बघितलं की परमहंसांनी अध्यात्माच्या मार्गाने वेदांताची शिक्षा दिली, दीक्षा दिली. या वेदांताचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो स्वामी विवेकानंदांनी केला. आणि तिसरी गोष्ट, माताजींनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं. अगदी लहान लहान गोष्टीतून माताजींनी आपल्याला दृष्टिकोन दिला आणि आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपोआपच दूर व्हायला लागल्या. परमहंस हे परमगतीला पोचलेले होते. विवेकानंदांनी तर हे विश्वच हलवून टाकलं होतं. परमहंस आणि विवेकानंद यांनी दोघांनीही कधीच आर्थिक व्यवहार केलेले नव्हते, पण माताजींनी मात्र सगळ्याच गोष्टी सांभाळल्या. परमहंस म्हणत, माताजी या सरस्वती आहेत, वेदांताचा प्रचार आणि प्रसार करायला आलेत. तर कधी त्यांना काली म्हणजेच दुर्गा म्हणत. तर विवेकानंद त्यांना दुर्गा मातेचं स्थान देत आणि कधी त्यांना अन्नपूर्णा म्हणून हाक मारीत. माताजींनी सगळेच व्यवहार सांभाळले एवढंच नाही, तर मॅनेजमेंट सायन्सचे जेवढे तत्व आहे आपण अभ्यासक्रमात शिकतो, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग, कंट्रोलिंग, मोराल, ही सगळी तत्व माताजींमध्ये होती. माताजींनी नियोजन कसं करणं, संघटन कसं करणं, दूरदर्शिता त्यांच्यात होती, दृष्टिकोन देण्याची क्षमता होती, डायरेक्टिंग, दिशा देण्याचं काम माताजींनी केलेलं आहे. सगळ्यांना अभिप्रेरित करण्याचंही काम केलंय आणि खचलेच असतील तर त्यांच्यामध्ये त्या समूहाची भावना वर आणून काम करण्याला त्यांनी दिशाही दिली आहे. म्हणजे थोडक्यात मोराल, मनोबल वाढवण्याचंही काम माताजींनी केलेलं आहे. माताजींनी फायनान्शियल मॅनेजमेंट तर सांभाळलंच आहे, पण त्याच्याबरोबर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट पण सांभाळलंय. आणि आणखीन पलीकडे जाऊन एक मुद्दा सांगते की आपलं रामकृष्ण मंडळ नेमकं काय काम करतंय, त्याची पॉलिसी काय आहे, त्याचं ध्येय काय आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, आपण नेमकं कशासाठी काम करतोय, हे जनमानसात तुम्हाला रुजवायचं आहे. हा दृष्टिकोन सुद्धा माताजींनी दिलाय. म्हणजे थोडक्यात जर आपण म्हणू मार्केटिंग मॅनेजमेंटचं काम ते सुद्धा माताजींनीच केलेलं आहे. म्हणजे माताजींना ह्या अष्टभुजा होत्या. माताजींना सगळाच दृष्टिकोन होता की मला हे रामकृष्ण जे मिशन आहे हे कसं वाढवायचंय, कसं मोठं करायचंय. आणि सगळ्या लोकांबरोबर त्या राहत होत्या. परमहंस अगदी काहीच लोकांना निवडत होते आणि त्यांच्या अनेक टेस्ट होत्या, परीक्षा होत्या. त्या परीक्षा पास झाल्या तर परमहंस निवड करायचे. विवेकानंदांचंही तसंच होतं, कोणालाही त्यांनी आपलं शिष्य केलं नाहीये. पण माताजींकडे मात्र अशी, माताजी म्हणत होते की हे जे ज्यांना नाकारतात त्यांची एक मुंग्यांची रांग असते, ती सगळी माझ्याकडे येते. माझ्याकडे चोरही आहे, माझ्याकडे दरोडेखोरही आहेत, आणि माझ्याकडे शरदचंद्र सारखे म्हणजे धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जी इमारत बांधणार आहेत तेही आहे. असे सगळे माताजींकडे येत होते. यावरून आपल्याला जाणवतं की माताजींनी कुणालाच नाही म्हटलेलं नाहीये. माताजींचा एक त्यांच्या शिष्यांच्या अनुभवांमध्ये काही गोष्टींना थोडासा स्पर्श करते की एक तेजस नावाचा त्यांचा शिष्य होता. तो म्हणायचा, जिथे जिथे मी जातो तिथे मला प्रत्येक ठिकाणी सगळेजण खूप सन्मान देतात, खूप मान देतात. त्याचा चेहराही तेजस्वी होता, तो दिसायलाही खूप रूपवान होता. पण तो म्हणायचा की परमहंसांकडून हे तेज मला मिळालं, पण माताजींच्या मनाचा
जी अथांगता आहे, जे सौंदर्य आहे आणि त्यांचं जे औदार्य आहे ते मला हवं. त्याच्यासाठी मी भुकेजलेला आहे. हे माते, तुझं हे सौंदर्य मला दे. आणि माताजी ज्यांच्या ज्यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांचा तो तो व्यक्ती तो माताजींचाच होत असे. आणि त्यांची जशी आध्यात्मिक उन्नती होत होती तशी सगळ्याच बाजूनी त्याचा विकास होत असे. माताजींनी ज्ञान महाराजांबद्दल सांगितलं की ज्ञान महाराज हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. एकदा माताजींनी सांगितलं की चल जयराम वाटीत मला भेट. आणि ते जे ज्ञान महाराज आहेत त्याचं नाव ज्ञान होतं. तर तो आला आणि माताजींनी सांगितलं की या नदीकाठची ही जी पिवळी फुलं ती मला आणून दे. कृपा करून आपलं खिडकी उघडा सगळ्यांनी. मला पिवळी फुलं आणून दे, मला पूजेला बसायचंय. मग त्यांनी पिवळी फुलं आणून दिली. माताजींनी पूजा केली आणि माताजी त्याच्या कानात काहीसा मंत्र पुटपुटल्या. त्यांनी त्याला दीक्षा दिली. खरं तर त्यांनी कुठलीच दीक्षा मागितली नव्हती आणि म्हणाल्या की जा तू परमहंसांना नमस्कार करून ये. त्यावर तो हसला. माताजी, दीक्षा तर तुम्ही मला दिली आहे, माझे तर गुरु तुम्ही आहात, मग परमहंसांना मी का नमस्कार करू? त्यावर त्या बोलल्या की परमहंस हे गुरु आहेत, सद्गुरु आहेत, तू त्यांच्या चरणी लीन हो. मी तुझी आई आहे. त्याच्यावर तो लहान होता ना, तर तो म्हणाला नाही नाही माझी आई तर घरी आहे. मग त्याच्यावर माताजींनी त्याला पुन्हा सांगितलं की जा तू परमहंसांना नमस्कार कर, मी तुझी आई आहे. तो मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम होता की माझी आई घरी आहे. तेव्हा माताजींनी त्याच्या आईचं रूप धारण केलं आणि त्या त्याच्यासमोर बसून राहिल्या. तो मात्र त्यावेळेला असा सपापला की बाप रे, एका क्षणात या माताजी होत्या आणि आता माझी आई झाल्या. काही वेळांनी त्या माताजी झाल्या आणि मग त्या क्षणी मात्र तो पूर्णपणे शरण आला आणि त्यांनी जसं जसं सांगितलं तसं तसं त्यांनी आपल्या आयुष्यात केलंय. या ज्ञान महाराजांच्या अनेक गोष्टी काल मी आपल्याला सांगितल्या होत्या. ऋषिकेशला जेव्हा स्वामी विवेकानंद गेले होते तेव्हा ते खूप आजारी पडले आणि त्यांना सगळ्यात आधी आठवण आली ती माताजींची. कारण माताजी प्रत्येकाच्या सुखात दुःखात असायच्या. कोणाला बरं नाही तर त्याला औषध दे, त्याला काहीतरी काढा दे, त्याला जे हवं ते खायला करून दे. आणि मग स्वामी विवेकानंदांना तर तिखट पिठलं आणि जशी जाडसर भाकरी खमंग भाजलेली आवडायची, तर माताजी त्यांना तशी भाकरी तूप लावून द्यायच्या. त्यांना त्यांची खूप आठवण येत होती. आणि मग ते म्हणाले की माते, माझी इच्छा आहे ग, मला पुढचा प्रवास आता करायचाय, झेपवत नाही ग, खूप दुखतंय ग, अंग ठणकतंय. 6 रोग घेऊन फिरणारे स्वामी विवेकानंद अगदी रडकुंडीला आले होते. पण माताजींना त्यांची हाक ऐकू आली आणि त्या क्षणी जसे आपण परमहंस बघितलं की माताजींनी सांगितलं की परमहंस हे विवेकानंदांच्या हृदयात आहेत, तसे माताजी सुद्धा विवेकानंदांची अगदी प्रत्येक क्षणी काळजी घेत होत्या. मग तो मुलगा जवळ असो वा दूर असो, प्रत्येक लेकरू हे माताजींचं होतं. एक आपण शेर मागे ऐकलाही होता की मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार, मैं रोया परदेस में भीगा माँ का प्यार, दुख ने दुख से बात की बिन चिठ्ठी बिन तार. तर तसंच हे संदेशवाहन होत होतं स्वामींचं आणि माताजींचं. नरेंद्रनाथांना हलगर्जीपणा कधीच चालत नव्हता. म्हणजे एक लष्करी शिस्त होती आणि हे असंच झालं पाहिजे याच्यासाठी ते ठाम होते. माताजी दयाळू आणि कनवाळू होत्या. प्रत्येक जण जायचा, जर नोकरीवरून काढलं विवेकानंदांनी तर पहिले कोणाचे पाय धरायचे तर माताजींचे, हे सगळ्यांना ठाऊक होतं. आणि त्या व्यक्तीला नोकरीला घेतलं की मग तो व्यक्ती जर दिसला समोर तर विवेकानंद डोळे असे आणखीन मोठे करायचे आणि रागवायचे, हा कसा गायला, याला हाकला इथून, काढा इथून. मग कोणीतरीच पुटपुटायचं आईना पाठवलंय. मग आईना पाठवलं तर स्वामीजी म्हणायचे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो ठेवा त्याला. म्हणजे इथे कुणाचं चालत नव्हतं, फक्त मातेचं चालत होतं हे आपल्याला दिसून येतं. आपल्यासाठी काय महत्वाचं हे अतिशय महत्वाचं सांगते
की खूप जणांच्या मनात विचार येतात, त्याच्यावर माताजींनी काय सांगितलंय ते आपल्यापर्यंत पोचवते की आपण ज्या गुरूंना मानतो त्या गुरूंना सांगायचं ध्यानाला बसायच्या आधी की माझ्या मनाची काळजी आपण घ्या, मी माझं मन आपल्या चरणावर ठेवलेलं आहे. आणि दुसरी त्यांची ओळ आहे की आपण द्वारपाल व्हायचं. म्हणजेच काय, जो विचार येतो आणि जातो त्याच्याकडे एक ऑब्झर्वर म्हणून, एक द्वारपाल म्हणून, एक चौकीदार म्हणून बघायचं आणि तो श्वासाद्वारे विचार काढून टाकायचा. मला वाटतं माताजींनी ही खूप मोठी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवली आहे की जी ध्यानाच्या एक महत्वाची पायरी आहे. जो विचार येतो तो आपल्या श्वासाद्वारे बाहेर काढून द्यायचा. आणि थोडंसं आणखीन पुढे जाते आणि आणखीन या विषयाला विस्तृतपणे आपल्याला सांगते की आपल्या मनात जर निगेटिव्ह विचार येत असेल तर तो विचार सहसा करू नये आणि आलाच तर त्यावेळेला डिलीट 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 असं 3दा म्हणावं, म्हणजे तो विचार सपशेल तिथून चालला जातो. नाही तर त्या विचाराचं एक फील्ड तयार होतं आणि तशाच गोष्टी घडायला लागतात. आपलं मन म्हणजे कल्पवृक्ष आहे, तुम्ही जसा विचार कराल तशा गोष्टी घडतात. पुढे जाते. कुणीतरी माताजींना विचारलं, कारण तेव्हा काळे गोरे हे सगळं सुरू होतं, इंग्रज आणि कसे हल्ले करतात, कसं त्रास देतात, इंग्रजांची सत्ता, या सगळ्या गोष्टी या घडलेल्या होत्या, घडत होत्या आणि इंग्रजांची छळवणूक पिळवणूक ही सुरूच होती. त्यावेळेला क्रांतिकारी माताजींच्या तिथे आश्रय घेत. पण कुणीतरी विचारलं देशभक्ती कशी करायची, तर त्याच्यावर माताजींनी पहिला सल्ला असा दिला की तुम्ही तुमची जबाबदारी ओळखा. माझं काय काम आहे माझ्या देशाप्रती ते ओळखा, ते काम तुम्ही आधी करा आणि ते काम 100% करा. त्याच्यात इतकंही कमतरता असता कामा नये. पहिले स्वतःच्या देशाला काय हवंय ते बघा आणि नंतर त्यांनी सांगितलं की सगळ्यांवर प्रेम करा. आणि मग जसं माऊली म्हणतात ना की हे विश्वची माझे घर, तसं सगळ्या देशांवर प्रेम करा, सगळ्या देशातल्या लोकांवर प्रेम करा, हा भेदभाव ठेवू नका. आणि माताजींचं एक असंही वाक्य, त्या अगदी हिरमुसल्या होतात आणि म्हणतात काळे आणि गोरे हे दोघंही तर माझेच आहेत, माझी दोन्ही मुलं भांडतात आहे. याच्यावरून आपल्याला कळतं की माता या विश्वजननी होत्या. परमहंसांनी अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख काली असा केलाय, माता सरस्वती केला आहे आणि असंही परमहंसांनी म्हटलंय की त्या वेदांताचं ज्ञान द्यायला आले आहेत. हे आपण आपल्या प्रस्तावनेत बघितलं. ही गोष्ट याचा थोडासा खुलासा करते की माताजी जेव्हा रामेश्वरमला गेल्या होत्या तेव्हा खरं तर पुजाऱ्यांना काहीच कल्पना नव्हती, पण जसं कळलं की या परमहंसांच्या पत्नी माता शारदा आहेत आणि त्या परमहंसांच्या पत्नी याच फक्त नावानं परिचित नव्हत्या, त्या स्वतःच्या व्यक्तिमत्वानं सगळ्यात दूर त्यांचं ते व्यक्तिमत्व कसं आहे हे त्यांची कीर्ती ख्याती सगळ्यात दूर पोचली होती. तर जसं रामेश्वरमच्या पुजाऱ्यांना कळलं त्यांनी फटाफट कोणी गर्भगृहात घेत नव्हतं, पण माताजी पटकन त्या गर्भगृहात आल्या. सगळी त्यांच्यासाठी पूजेची तयारी करण्यात आली आणि त्यावेळेला ते गर्भगृह ते जे असं खाली जो गाभार आहे तो उघडला गेला म्हणतात आणि तिथे ज्या पादुका होत्या त्या पादुकांवरून माताजींनी हात फिरवला, तिथे ती पूजा केली आणि त्या पुटपुटल्या. मी जसं हे ठेवून गेले होते तशाच आहे. पुजारी त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होता की ह्या काय म्हणतात आहेत आणि त्यांना पुन्हा त्याचा पाठपुरावा केला. माताजी तुम्ही काय म्हटलं? त्याच्यावर त्या हसल्या आणि तिथून पूजा करून नमस्कार करून निघून गेल्या. आणि मग काही दिवसांनी त्या जेव्हा आपल्या मठात आल्या तेव्हा त्या पुन्हा हे वाक्य बोलून गेल्या, एकट्याच होत्या आणि त्यांच्या जवळ असलेली नलिनी म्हणाली माते काय म्हणालात? वाक्य असं होतं की मी ज्या अवस्थेत त्या पादुका ठेवून गेले होते त्या अवस्थेतच त्या पादुका आहेत. याचा संदर्भ देते की माताजी मागच्या जन्मी सीता माता होत्या आणि रामकृष्ण हे श्रीराम होते. दोघांनी हा जन्म राम आणि सीतेचा या
आपल्या जगाला, विश्वाला दिशा दाखवायला, मदत करायला आणि आपली उन्नती करायला घेतलेला आहे. हा जो भाग आहे, काही भाग हा रिसर्च पेपरच्या माध्यमातून सांगते आणि काही जो भाग आहे तो पुस्तकांमध्ये वाचला तो आपल्यापर्यंत पोहोचवते. आपण खूपदा आपल्या घरातल्या माणसांबद्दल किंवा काही लोकांबद्दल उगाचच थोडासा दुस्वास करतो की हा तो ना व्यक्ती किती वेडेपणा करतो, मला त्रास देतो, किंवा घरातल्याच मंडळींबद्दल नवरा बायको सासू सासरे मुलं बाळं यांच्याबद्दल आपल्या तक्रारी सुरू असतात. थोडक्यात सांगते, माताजींच्या घरात 4 मानसिक रुग्ण होते. एक पूर्ण मानसिक रुग्ण, दुसरा अर्ध मानसिक रुग्ण आणि तिसरा 25% त्यांच्या मनावर परिणाम झालेले असे 2. म्हणजे असे 4 मानसिक रुग्णांमध्ये माताजी राहत होत्या. त्यांची जी मामी होती तिचं नाव पगली मामी. ती तर जळणारं लाकूड चुलीतून काढायची आणि माताजींना मारायला धावायची. माताजी तेव्हा म्हणायच्या, परमेश्वरा हिला जप, रामकृष्ण महाराजा स्वामी यांना जपा, यांची काळजी घ्या, हिला बिचारीला लागून जाईल. आपल्याला जाणीव होते की किती माताजींना त्रास होत होता. हेच लोक ज्यांना माताजी खाऊ घालत होत्या तेच लोक त्यांना मारत होते, तेच लोक त्यांना त्रास देत होते. क्षमा करा. राधू जे नावाचं कॅरेक्टर आहे, ती तर माताजींना खूप त्रास द्यायची. आणि परमहंस जायच्या आधी परमहंसांनी सांगितलं होतं की तू राधूच्या या पगली मामीच्या मदतीनं राहा. म्हणजे थोडक्यात काय, तर तू देहबोधावर राहशील, हा परमहंसांना त्यांना सांगायचं होतं. नाही तर तुझं शून्यतेत गेली, तुझं समाधीत गेली, आश्रम कोण सांभाळणार आणि हे महत्वाचे कॅरेक्टर्स कोण सांभाळणार. परमहंसांनी तर म्हटलं असतं माता काली आणि मी, मला कोणी नको. आणि विवेकानंदांनी म्हटलं असतं मी जातो हिमालयात, मला तर अजिबातच नको. मग सांभाळणारं कोण आहे, तिथे माताजीशिवाय कोणीच नव्हतं. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, दोन व्यक्ती तर 25% होते, म्हणजे त्यांचाही त्रास खूपच असतो. अरे 5-10% असेल तरी त्याचा किती त्रास असतो हे त्या मातेला जाऊन विचारावं. इथे ते 4 वेड्यांना आणि याच्याही पलीकडे अनेक आंशिक वेडे माताजींच्या वास्तव्याला होतेच. म्हणजे माताजी कुठल्या परिस्थितीत राहून 1 लाखाचा जप रोज करत होते आणि सगळं आपल्या रामकृष्ण मिशनचा कारभार सांभाळत होते. याच्यावरून आपल्याला कळतं की परमहंस त्यांना आपले गुरु का, म्हणजे आपल्या गुरु माताजी आहेत असं का म्हणत होते. इथे शंखाचा नाद होतोय आणि मला वाटतं हे एक छानच गोष्ट आहे की निसर्ग सुद्धा सांगतो. कधी कधी अशा गोष्टीतून निसर्ग सुद्धा आपल्याला दाद देतो. कामिनी नावाची एक त्यांची शिष्या होती, ती त्यांच्या पायाला तेल लावायची, कारण आता त्या थकलेल्या होत्या, वृद्धावस्था होती आणि गुडघे त्यांचे दुखायचे. ही गोष्ट खूप छान आहे की माताजींनी हसत खेळत वेदांत कसं सांगितलंय. तर आत्म्यामध्ये कोणीतरी त्यांची चौकशी करायला आले. माताजी म्हणाल्या की आपल्या आत्म्यामध्ये शरीर आणि मन आहे, पण या आत्म्यातलं शरीर आणि मनामधलं जर मी मन काढलं तर मला दुःखच होऊ शकत नाही. किती छान गोष्ट आहे. सगळ्यांपर्यंत पोचली का? म्हणजे माझं बोलणं पोचतंय का इतक्या गाड्यांच्या आवाजात? धन्यवाद. तर मन काढलं, सरदार वल्लभभाई पटेलांसारखं होईल ना, की त्यांचं ऑपरेशन झालं पण त्यांनी काही कुठे स्वतःला तो भाग त्यांचा काय म्हणायचं त्याला, ती मला शब्द आय एम नॉट गेटिंग द वर्ड, की त्यांचा तो भाग फॉर दॅट बधीर केला नव्हता. इंजेक्शन न देताच त्यांचं ते ऑपरेशन झालं. म्हणजेच हे महापुरुष काय करतात, स्वतःचं मनच काढून ठेवतात आणि मग त्यांना कुठलीच वेदना होत नाही. तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला समजावून घेण्यासाठी. आणि अगदी शेवटची गोष्ट आता घेते की सगळ्यांना वाटायचं, म्हणजे अमेरिकेतले जे शिष्य इथे यायचे राहायचे तर सगळ्यांना असं वाटायचं की पुन्हा ते अमेरिकेत गेले किंवा इकडे तिकडे गेले तर सगळे ह्या अमेरिकन शिष्यांना विचारायचे की सगळ्यात जास्त तुम्हाला कोण आवडतं. मला सांगा, तुम्हाला कोण आवडतं सगळ्यात जास्त? तुमच्यापैकी कोणी उत्तर देईल का? आता तिन्ही कॅरेक्टर्स आपल्यासमोर बहुतांशी म्हणजे काही गोष्टींच्या रूपामध्ये आपल्याला पर्यंत पोचवलेत. आपल्याला कोण आवडतं?
सुजाताताई. ताई तिन्ही कॅरेक्टर मध्ये मला माताजी जास्त भावल्या. मला सुद्धा. मला वाटत शीला मावशींनाही माताजी आवडल्यात. कुसुम मला पण मावशी, माताजी आवडल्या. आम्हाला तिथे आवडले सुचित्राताई. ताई. मला पण माताजी आवडल्या. माझ्या डोळ्यात पाणी आलंय ना, त्याच्यामुळे आता फिकं फिकं दिसतंय सर. तर हे उत्तर तुम्हाला मिळालंय. तर सगळे विचारायचे की तुम्हाला कोण आवडतं, तर त्यांनी उत्तर काय द्यावं. परमहंसांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा ते म्हणतात साधना करो, साधना करो, समय बहुत बीता जा रहा है, साधना करो. स्वामी विवेकानंदांना भेटतो तेव्हा ते म्हणतात काम करो, काम करो, कर्म के सिवा कुछ भी नहीं है, काम करो, लगे रहो. माताजींना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा ते म्हणतात बेटा भूख लगी है, खा लो. बेटा खाना खा लो ना. हा जो संवाद आहे हा माताजींचाच आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं तर आम्हाला माताजी आवडतात. मला वाटतं गेल्या काही दिवसांपासून आपण माताजींबद्दल भरभरून ऐकतोय. जे काही मिळालं त्या साधनाद्वारे आपल्या समोर माताजी ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि इथेच आता आज आपली रजा मागते आणि ध्यानाच्या आपण मार्गाकडे वळूया. आपल्याला कसं वाटलं ते जरूर जरूर नंतर सांगावं. एकदम शांत होऊया मास्टर्स. आजचा तर पौर्णिमेचा दिवस आहे. पौर्णिमेच्या 2 दिवस आधी आणि पौर्णिमेच्या 2 दिवस नंतर ऊर्जा ही कमालीची असते. तर ही ऊर्जा, आणि तुम्हाला माहिती आहे ध्यान कोण घेतं? ध्यान हे माताजी घेतात आहेत. मग आपल्या गुरु, जर आपले गुरु इथे येतात, माताजी इथे येतात, साक्षात आदिशक्ती आहे, तर त्यांच्यासमोर आपण आपले व्हिडिओ बंद केले तर एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. आपल्या मनात येणारे विचार आपल्या गुरूंच्या चरणी ठेवून देऊया. आणि ध्यानाच्या अवस्थेत येऊया. एकदम शांत व्हा मास्टर्स. माताजी ज्याप्रमाणे आपल्याला सांगतात, माझे शरीर, माझी सारी इंद्रिय आणि मन हे ज्यांना आपण मानता त्यांच्या चरणी ठेवा. आणि पूर्ण शरणागती स्वीकारा. पूर्ण शरणागती. मास्टर्स, पाच पावलं आपल्याला खाली उतरायचे. तत्पूर्वी आपल्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना नमस्कार करूया. आपल्या गुरूंना नमस्कार. आणि आपल्या गुरूंचा हात पकडून 5 पायऱ्या खाली उतरूया. 5, 4, 3, 2, 1. सूर्यदेवाची सगळी ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरात पसरलेली आहे.
धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरात पसरलेली आहे, आपल्या ऑरामध्ये आहे. आणि या क्षणी ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झाला आहात. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. आज आपल्याला माताजींच्या साक्षीनं आणि परमहंसांच्या आशीर्वादानं आपलं मन हे आपल्या सद्गुरूंच्या चरणी ठेवायचे. आपले सद्गुरू रामकृष्ण आणि माताजी मधोमध बसलेले आहेत. आपण गोलाकार एकमेकींचा हात पकडून मास्टर्स, ज्या मनाला वाईट वाटतं, चांगलं वाटतं, दुःख होतं, क्लेश होतात, वेदना होतात, ते मन आपण या क्षणी आपल्या सद्गुरूंच्या चरणी ठेवतो आहोत. फील करा मास्टर्स, आपल्या सद्गुरूंचा हात आपल्या डोक्यावर. सहस्रारामध्ये प्रचंड हालचाल होते. व्हायब्रेशन्स बघा. ती ऊर्जा, त्यांच्या हाताची ऊर्जा आपल्या सहस्रारावर बघा मास्टर्स. आणि ही ऊर्जा हळूहळू आपल्या हृदयात येते. एकदम शून्यता. सच्चित आनंद हा आपल्या हृदयात आलेला आहे.
ही ज्योत आपल्या हृदयात तेवतेय. अजून शून्यता, अजून सहजता मास्टर्स. एकदम शांत. कृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या. जय जय रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या. जय रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या. कृपा हि केवलं कृपा हि केवलं कृपा हि केवलं शरण्या. कृपा हि केवलं कृपा हि केवलं कृपा हि केवलं शरण्या. प्रभु कृपा हि केवलं कृपा
जय जय राम कृष्ण राम कृष्ण 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 जय जय रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या जय जय रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या जय जय रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं रामकृष्ण शरणं शरण्या कृपा
एक विलक्षण अनुभूती आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे. ज्यांच्यामुळे मिळाले ते आईवडिलांना, गुरूंना, परमहंस आणि माता शारदा देवींना, सूर्यदेवाला दंडवत प्रणाम करूया आणि चेतनतेकडे येऊया. आपली पावलं हळूवार हलवा. दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सुखी आहेत, आनंदी आहेत. इथल्या स्त्रिया, मुली, गायी, वासरं, पशु, पक्षी सुरक्षित आहेत, आनंदी आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आणि आनंदी आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. काल अनेकांना बोलायचं होतं, नंतर आपले मेसेजेस मला आले, तर आज बोलायचं असेल तर बोलू शकता. ध्यानातून बाहेर आल्यावर थोडंसं मी माझा ऑडिओ बंद करते कारण आवाज खूप आहेत, कृपा करून समजून. खूप छान ताई. स्मिता माता, फार सुंदर माहिती आणि चित्रे उभं करता. विचार आपल्या बरोबर असतो, तो जाण्याकरता कसे प्रयत्न करावेत, कारण आपलं मन हे माकड आहे, चंचल आहे. फार सुंदर तुम्ही सांगितलं. आणि त्या कशा मनोरुग्णाला सांभाळायच्या आणि कसं त्या करायच्या, अर्थातच ते सामान्य सगळे. त्यामुळे खूप छान ज्ञान, खूप छान ध्यान ताई. ऊर्जा जाणवते. शतकोटी प्रणाम सर्वांना, शतकोटी प्रणाम. रोहिणीताई बोला. आत्मवंदन. नमस्कार ऋताताई. फारच सुंदर ध्यान झालं, अतिशय उत्तम प्रोसेस झाली. संपूर्ण स्पंदनं जाणवत होती. वेगळ्याच जगात गेलो होतो आपण असं वाटत होतं. यातून बाहेर येऊ नये ध्यानातनं असं वाटत होतं. आणि तुम्ही जी शारदा देवींच्या संदर्भातली माहिती दिलीत की इतके सगळे व्यक्तींना त्या सांभाळून जप करत होत्या, त्याच्यातून लक्षात येतं आपण जे काही फेस करतो ते खरंच त्या मानाने काहीच नाही. म्हणजे आपण नक्कीच हे मनापासून केलं पाहिजे. यापुढे या ह्याच्यात जितकं जास्तीत जास्त पुढे जाता येईल हे पाहिलं पाहिजे. एवढंच मला बोलायचं आहे. खूप खूप धन्यवाद. कोटी कोटी प्रणाम. आणि अजून एक गोष्ट रोहिणीताई, 1 मिनिट घेते, की पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टी घडतात आहे की मास्टर आणि त्यांचं ध्यान, म्हणजे अजून यूट्यूबला असं आलेलं नाही आहे ना की माताजींची माहिती आणि माताजींचं ध्यान. रामकृष्ण मिशनचे जरी व्हिडिओ आपण बघितले तरी माताजींबद्दल माहिती आहे, पण माताजींच्या ध्यानाची माहिती नाही आहे. तर हे ध्यान जे आहेत हे आपल्याकडून माताजींनीच करवून घेतले आहेत. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. मी एवढीच विनंती करील की हे जसं तुम्हाला मिळालं तसं बाकीच्यांना मिळवू द्या. आणि आपली एक कमेंट नक्कीच लिहा. इथे 62-63 जण असतात रोज, तर एका कमेंटनी कितीतरी लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि हे माताजींचं काय तत्वज्ञान होतं, या गोष्टी बघा किती लोकांपासून दूर आहेत, आपल्याला सुद्धा माहिती नव्हत्या. माताजींचं व्यक्तिमत्वच माहिती नव्हतं. केवळ त्या रामकृष्णांच्या पत्नी होत्या एवढंच माहितीये. तर हे जे व्हिडिओज आहेत हे जनमानसात म्हणजे सगळीकडे पोहोचवा, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. जसं आपण आता चैत्रातलं हळदी कुंकू येतं तसं हे पाठवतो ना, काहीतरी वाण देतो, तसं हे वाण म्हणून एकमेकांना फॉरवर्ड जरूर करा. खूप खूप धन्यवाद. सरिताताईंचा मी उल्लेख करेल की सरिताताईंना मागे काहीतरी मला वाटतं एक व्हिडिओचा त्यांनी सगळ्यांना शेअर केलाय फेसबुकवरून,
तर तशा काहीतरी गोष्टी आपल्याकडून सगळ्यांनी येस पुढाकार घेऊन घडवणार. येस येस जरूर. जास्तीत नक्की. जास्त नक्की. लोकांपर्यंत पोहोचेल असं प्रयत्न चालू आहे की हे येस जे आपल्याला म्हणतात आपण वाण शब्द वापरला त्यासाठी खरंच वाणच आहे हे आणि ते आपण जास्तीत जास्त लोकांना दिलं तर आपल्याला जास्त आनंद मिळेल त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचेल की जे कुठे बाहेर मिळत नाही असं नाही हो मिळत ते खूप अमूल्य आहे. येस आणि आज मला एक सांगायचं ताई तुम्हाला आज मी ट्रान्स मध्ये नाही जाऊ शकले कारण जे माताजींचं तुम्ही सांगितलं वर्णन केलं तेवढं आता प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस अवघड जात आहे पण मी प्रयत्न करेन नक्कीच. कुठे कुठे धन्यवाद. मी जास्त नाही आज बोलू शकत. माताजींच्या शब्दात कधी कधी न बोलताही खूप काही बोलून जातं आपण, असंच मला म्हणावं लागेल. सांभाळा ताई स्वतःला. राधिका ताई. सर्वांनी जरूर पोचवा या विश्वात. हे ज्ञान खरंच अनमोल आणि अद्भुत आहे. कुठेही नाही असं. नम्र आणि कळकळीची विनंती सर्वांना. खूप छान ताई, निशब्द आहोत आम्ही. वंदन ऋताताई, सगळ्यांना नमस्कार. पहिला खूप छान माताजींच्या जीवनावर इतकं सुंदर तुम्ही सांगता ताई. रोज ऐकून असं कधी एकदा सकाळ होते आणि ते आपण ऐकायला बसतो असं रोजचं हे असतं. त्यांचं खडतर जीवन तर ऐकून तर खूपच मन हेलावून गेलं अगदी. नाही आपण खरंच आहे, तर ताईंनी सांगितलं जसं आपण कुठेच काहीच करत नाही, एवढ्या पहाटे उठून त्या नामजप करत हे करत आणि त्यांच्या घरात एवढे मनोरुग्ण असूनही त्या ऍडव्हर्स परिस्थितीत त्यांनी कशी साधना केली ह्याचं ते ताई आपल्याला मार्गदर्शन आहे. आपल्या ध्यानाच्या माध्यमातून सगळं सांगतायत करतायत. कुठेतरी आपल्याला हे सगळं त्यांचं हे जीवन पण आपल्याला माहिती होतं. त्यामुळे आपल्यालाही आपल्या जीवनात काहीतरी असं चांगलं वागून आपली प्रगती साधली पाहिजे असं कायम वाटत असतं. खूप छान ध्यान घेतं, ज्ञानही आपल्याला मिळतं या माध्यमातून. धन्यवाद धन्यवाद ताई. आणि दुसरं सांगायचंय, माझी हे नणंद पण ह्या ग्रुपला जॉईन झाले. जसं ताई सांगतात सगळ्यांना द्या. वडावकर आडनाव आहे, संध्या वडावकर आहेत की नाही मला माहिती नाही. त्यांना पण मी माझ्या मैत्रिणींना पण सांगते. बऱ्याच जणांना सांगितलंय सगळ्यांना की अटेंड व्हा म्हणून या ह्याच्यात. पण काय प्रत्येकाचा शेवटी योग असतो ना. आपण किती सांगितलं तरी तसं प्रत्येकाला ज्याला ज्याला माझ्या ओळखीत आहे सगळ्यांना इतकं सुंदर हे मिळावं असं सगळ्यांना मला वाटत असतं. सगळ्यांना सांगत असते कायम. ऋषालीची आणखीन एक ओळख करून देते की ती अगदी निरपेक्ष सेवा करत असते आणि वामन काकांसारख्या एका महान तपस्व्याची सेवा तिच्या हातून रोज होते. अगदी जी नोकरी करत होती तेव्हा सुद्धा ती त्यांच्याकडे डबे पोचवत होती. आश्रमाचं काम म्हणून स्वच्छतेपासून माऊली करते. म्हणजे तिला खरंच माझे प्रणाम, दंडवत प्रणाम. स्वामी करत आपण काय नाही करत. ऋषाली सगळं स्वामी करणे आहे. आणि ऋषालीच्या मदतीने वामन काका कदाचित आपल्याशी बोलू शकतील. तीच त्यांच्याकडून बोलून घेऊ शकते असा मला विश्वास आहे. काय प्रयत्न करते नाही बोलता करायचं. नक्की नक्की आपल्याला सगळ्यांना त्यांचं हे मिळेल अनमोल हे छान असं मलाही इच्छा आहे खूप. बघू मी त्यांना हे करते, कन्व्हिन्स करते परत. कारण एक थोडक्यात एकाच ओळीत सांगते की वामन काका म्हणजे बच्चन आहेत. ज्ञानेश्वरीवर बोलायला लागले तर आपल्याला अनेक गोष्टी कळतील. फक्त आपल्याला किती पेशन्स आहे आणि आपण किती घेऊ शकतो एवढंच आपल्या हातात आहे. रोहिणी तुम्ही बोलणार होत्या, मी आवर्त घेते. नाही मला हेच सांगायचं होतं, आजचं ध्यान आहे ना खूपच छान झालं ताई. आणि शरीर तर हलकं झालंच होतं, पण शरीराच्या आतमध्ये एवढे थंड म्हणजे पायापासून हृदयापर्यंत थंड वारे म्हणजे थंडपणा जाणवत होता. तुम्ही ते म्हणालात ना शरीरामधून मन काढलं तर कुठलीच वेदना होत नाही, हे मला अनुभव झाला आज की आपल्या वेदना पण कमी झाल्यात असं वाटलं मला. खूप खूप धन्यवाद तुम्ही. आणि शारदा मातांची तर एकरूप
एवढं व्हायला होतं ना की त्यांचा डोक्यावर हात आहे असं, जेव्हा तुम्ही ध्यान चालू केलं तेव्हा जडपणा जाणवतो. एवढं छान ध्यान होतं. खूपच धन्यवाद ताई, खूपच धन्यवाद. बोला बोला, कोण बोलतंय? ममता बोलते मी. तर मला खूप सुंदर ध्यान लागलं. पण खूप छान गोष्ट अशी शेअर करायची की तुमच्या आवाजाने जे ध्यान लागतं ना, म्हणजे म्युझिकने तर जातो ट्रान्समध्ये, पण जे तुमच्या आवाजाने मला फील होतं आणि मी जे ट्रान्समध्ये जाते ना, त्याचा फीलच वेगळा आहे. म्हणजे तो शब्दात मांडता येणार नाही इतका. जे पहिले तुम्ही बोलत होता तेव्हा एकदम ट्रान्समध्ये, नंतर म्युझिक लावलं. थोडंसं मी कॉन्शियस झाली, म्हणजे जागी झाल्यासारखी. पण जेव्हा परत तुम्ही तुमचा आवाज ऐकला ना, परत ट्रान्समध्ये गेली. इतकं सुंदर आवाज आहे ना तुमचा की फीलच त्याचा वेगळा आहे. शब्दात नाही मांडता येणार. आणि जसं तुम्ही म्हणता ना की आपण सगळ्यांना सांगायला पाहिजे. पण ते एक असं म्हटलं जातं ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तसं जॉईन केल्याशिवाय तुम्हा लोकांना आराधना ग्रुप कळणार नाही. त्यामुळे ज्यांना ज्यांना पण इच्छा आहे ना, त्यांनी जॉईनच करा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑप्शन नाहीये त्याला. असं. थँक्यू. खूप धन्यवाद ममता. मी सगळ्या माता तुमच्यातच पाहतो. सीता माता, अनघा माता. शारदा माता पण. सगळ्या माता तुमच्यातच पाहतो. मला भूक लागली, आम्ही तुमच्याकडेच मागतो हो. आणि भरभरून देतात पण आपल्याला. भरून देतायत. तुमचा आवाज ऐकला की ध्यान खूप छान लागतं. हो ना, काम करतो, साधना करतो. रोहिणीताई, मी माझ्या पिठल्या भाकरीची सोय तुमच्याकडे करून घेतली माता. जी मला खूप आवडते, विवेकानंदांसारखं तिखट. नक्की मी देईन ताई. आणि साधना काकूंकडे चिवड्याची सोय होऊन जाईल माझी. काकू खूप सुंदर करतात. काकू चिवडा खूप सुंदर करतात. चला ताई, काकू, आम्ही नमस्कार. साधना काकू, हरे कृष्णा. मला वाटतं त्यांना ऐकू. कोटी कोटी सगळ्यांना माझा नमस्कार. भेटूया. धन्यवाद ताई. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.